बातमी माथेरानमधून आहे। माथेरानमध्ये 10 फेब्रुवारीपासून ई रिक्षा, हात रिक्षा बेमुदतपणे बंद असणार आहेत। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यानं हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे। राज्य शासनानं तातडीनं ई रिक्षा खरेदी करून सुरू करण्याची मागणी करण्यात येते। तसंच बंदचा माथेरानमधील येणाऱ्या पर्यटकांना याचा सर्वात मोठा फटका बसणार आहे। थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरान शहरात ई रिक्षा आणि हात रिक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी होत नसल्यानं मंगळवारी 10 फेब्रुवारीपासून ई रिक्षा आणि हात रिक्षा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय श्रमिक रिक्षा संघटनेनं घेतला आहे। या बंदच्या पार्श्वभूमीवर श्रमिक संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल आणि सहकाऱ्यांकडून नगरपालिका अधीक्षक कार्यालय आणि पोलीस स्टेशन इथं बंदची पूर्वसूचना देणारं एक निवेदन सादर करण्यात आलं आहे। ह्या दरम्यानच्या काळामध्ये संघटनेने संनियंत्रणच्या सदस्यांची मीटिंग्स केल्या। त्याचप्रमाणे आमदार महेंद्र थोरवे असतील, नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांची देखील आम्ही भेट घेतली की तात्काळ हे आदेश अंमलबजावणी व्हावी। आता कोणती कारवाई होत नसल्या कारणाने राज्य शासनाने लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारीपासून हात रिक्षा व ई रिक्षा ह्या सर्वपणे बेमुदत बंद करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे।